आज ना बाप्पांचा आपल्या घरातला शेवटचा दिवस आहे. म्हणून ना बाप्पांना विसर्जनाच्या आधी दही भाताचा निवद ठेवला आणि मी घेऊन आले दुर्वा आणि माझा ड्रेस. आणि मग संध्याकाळी केली विसर्जनासाठी तयारी. त्याआधी ना बाप्पांना राखी बांधून घेऊयात. खरं सांगू तर ना मी लहान होते आणि मला खरंच काही कळत नव्हतं. तेव्हापासून आहे ना मी बाप्पांना राखी बांधत आलीये. तेव्हा ना ती गोंड्याची राखी यायची ना, ती राखी घ्यायची आणि आमच्या घराच्या शेजारी कोणाकडे पण बाप्पा असायचे ना, त्यांच्या घरात जाऊन मी राखी बांधून यायचे. तेव्हापासूनच आहे ना मी बाप्पांशी मनापासून खूप जुडलेली आहे आणि हे करायला ना मला आज पण खूप आवडतं. दीदीने बाप्पांसोबत फोटो काढून घेतले आणि मग आम्ही केली बाप्पांची आरती. खरं बोलू तर हे बोलायला पण चांगलं नाही वाटत आहे, पण ना ही आरती आपल्या घरातली बाप्पांची शेवटची आरती आहे. म्हणून आम्ही एक-एक करून सगळ्यांनी आरती केली आणि तुम्ही पण ना आता आरती घ्या. कारण असा व्लॉग आहे ना नेक्स्ट बाप्पा येईपर्यंत काही येणार नाही. बाप्पा ना आमच्या घरी नेहमी 5 दिवस असतात, पण यावेळेस ना 2 दिवस वाडीवाले म्हणून 7 दिवस होते. तरी सुद्धा असं वाटते, की बाप्पा काल आले होते आणि आज लगेच निघालेत. चला, बाप्पांना निरोप तर द्यावाच लागणार आहे. तर आम्ही जिथे गेलो होतो ना विसर्जनासाठी, तिकडे खूप जल्लोषात बाप्पांना निरोप देण्यात येत होता. तर इकडे आल्यानंतरून आम्ही पुन्हा एकदा बाप्पांची आरती करून घेतली आणि ना डोळे भरून बाप्पांना पाहिलं. कारण बाप्पा ना आता निघालेत विसर्जनासाठी. बघा, कृत्रिम तलावावरती विसर्जन केल्यामुळे ना प्रदूषण कमी पसरतं आणि ना गर्दी सुद्धा कमी मिळते. म्हणून तुम्ही पण नेहमी ना बाप्पांचे विसर्जन कृत्रिम तलावावरती करा. घरी जाताना आहे ना असं रिकामं-रिकामं वाटत होतं, पण ना आपल्यासोबत बाप्पांच्या तळाची माती आणि पाट आहे. घरी गेल्यावरती पाटाची आरती केली आणि ना तिकडे विसर्जन केल्यासाठी ना आम्हाला एक ट्रॉफी मिळाली होती. कारण ना कृत्रिम तलावावरती विसर्जन केल्यावरती जलप्रदूषण कमी होतं. घरी आल्यावरती ना मी नोटीसच केलं नव्हतं, की बाप्पांच्या ना विसर्जनाच्या वेळेस मी पाया पडत होते आणि माझ्या कपाळाला आहे ना कुंकू आणि तांदूळ लागलेलं आणि हे ना मला आता पुसावसं नाही वाटत आहे. असंच ना आम्ही खाली गेलो, सत्यनारायणाची पूजा होती, तिथे दर्शन केले, तिथे जेवण केलं आणि मग आम्ही आलो घरी. तर आता ना मी जाऊन झोपते. बाय.